नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, FY BCom बँकिंग अँड फायनान्स या विषयासाठीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण व्यापारी बँकेचा ताळेबंद समजून घेणार आहोत. खरं तर व्यापारी बँकेचा ताळेबंद हा शब्द ऐकता क्षणी आपल्या लक्षामध्ये येऊन जातं की ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट, आणि या बॅलन्स शीटमध्ये बँकेची येणी बाजू आणि बँकेची देणी बाजू असते, बँकेची मालमत्ता असते, बँकेची संपत्ती असते. विद्यार्थी मित्रांनो, ताळेबंदावरूनच बँकेची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये येऊन जाते. खरं तर ताळेबंद, व्यापारी बँकेचा ताळेबंद हा व्यापारी बँकेचा आरसा आहे. म्हणजे बँक कशी आहे, बँकेची आर्थिक परिस्थिती कशी आहे, बँक नफ्यामध्ये असेल का बँक तोट्यामध्ये असेल, हे सर्व गोष्टी या ताळेबंदावरून लक्षामध्ये येऊन जातात. ताळेबंद म्हणजे विशिष्ट दिवशी एखाद्या व्यवसायाची वित्तीय स्थिती कशी आहे हे दाखवणारं पत्रक आहे. म्हणजे ताळेबंदावरून व्यापारी बँकेची वित्तीय स्थिती लक्षामध्ये येते, आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये येऊन जाते. ताळेबंद म्हणजे विशिष्ट दिवशी संबंधित संस्थेला असलेली देणी व त्याचवेळी त्या बँकेला इतरांकडून येणे असलेल्या बाबी किंवा मालमत्ता इत्यादींचा समावेश या ताळेबंद पत्रकामध्ये होत असतो. मित्रहो, या ठिकाणी ताळेबंद पत्रक दर्शवलेले आहे. मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे ताळेबंद पत्रकामध्ये दोन बाजू असतात, एक डावी बाजू आणि दुसरी म्हणजे उजवी बाजू. पहा, डाव्या बाजूला भांडवल आणि देणे म्हटलेलं आहे, कॅपिटल अँड लायबिलिटीज नोंदवलेली आहे. तर उजव्या बाजूला संपत्ती आणि येणी म्हणजे प्रॉपर्टीज अँड ॲसेट्स दाखवलेली आहे. भांडवल आणि देणे म्हणजे डाव्या बाजूला कोणत्या गोष्टी विचारामध्ये घेतलेल्या आहेत, तर भांडवल विचारामध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये अधिकृत भांडवल आहे, विक्रीस काढलेलं भांडवल आहे, विक्री झालेलं भांडवल आहे, वसूल झालेलं भांडवल आहे. म्हणजे या भांडवलाच्या बरोबरच राखीव निधी आणि इतर निधीसुद्धा विचारामध्ये घेतलेला आहे. भांडवल आणि देणी बाजूला ठेवी विचारामध्ये घेतलेल्या आहेत, वसुलीसाठी व ग्राहकासाठी स्वीकारलेल्या हुंड्या दर्शवलेल्या आहेत. त्याचबरोबर इतर बँकाकडून घेतलेली कर्जे, बिल्स पेएबल तसेच इतर देणी आणि नफा नोंदवलेला आहे. या सर्व गोष्टी देणी बाजूला का नोंदवल्या आहेत, म्हणजे भांडवल, राखीव निधी, ठेवी, वसुलीसाठी व ग्राहकासाठी स्वीकारलेल्या हुंड्या, इतर बँकेकडून घेतलेली कर्जे, बिल्स पेएबल, इतर देणी किंवा नफा, हे देणी बाजूला का दर्शवलेलं आहे, तर हे रक्कम द्यावयाची असे, घेतलेलं भांडवल हे परत करावायचं असतं, किंवा राखीव निधी आहे तो वाटप करावायचा असतो, किंवा ज्या ठेवी आहेत ते ठेवी परत करावायचे असतात, वसुलीसाठी व ग्राहकासाठी स्वीकारलेल्या हुंड्याची रक्कम द्यावायची असते, इतर बँकेकडून घेतलेलं कर्ज द्यावायचं असतं किंवा इतर देणी द्यावायची असते, बिल्स पेएबल असतात किंवा झालेला नफा भागधारकांना वाटप करावायचा असतो. आणि म्हणून ही रक्कम सर्व देणी बाजूला नोंदवलेली आहे. तर उजव्या बाजूला जी येणी बाजू आहे, संपत्ती आणि येणी बाजू आहे, त्या येणी बाजूला रोख रक्कम आहे, अल्पसूचना कर्जे आहेत, ट्रेझरी बिले आहेत, वसुलीसाठी व ग्राहकासाठी स्वीकारलेल्या हुंड्या आहेत, केलेली गुंतवणूक आहे, कर्जे आहे, बँकेची जागा आणि मालमत्ता आहे. ही सर्व रक्कम ही बँकेला प्राप्त होणारी असते, येणी रक्कम असते, आणि म्हणून ती येणी बाजूला नोंदवलेली आहे. अशा प्रकारे व्यापारी बँकेच्या ताळेबंदामध्ये दोन बाजू असतात, एक डावी बाजू आणि उजवी बाजू. डाव्या बाजूला भांडवल व देणी असते, म्हणजे भांडवल असतं परंतु ते देणी रक्कम असते. तर उजव्या बाजूला संपत्ती आणि म्हणजे संपत्ती असते आणि ती कशी असते, येणी रक्कम असते. लक्षामध्ये तुमच्या आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात आपण डिटेलमध्ये आता समजून घेऊया. पहा, ताळेबंदाची जी डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूला आपण काय म्हटले, भांडवल आणि देणी बाजू म्हटलेले आहे. या ताळेबंदाच्या डाव्या बाजूस भांडवल व देणी बाजू असेही म्हणतात. या बाजूला ज्या बाबी आणि रकमा दाखविलेल्या असतात त्या बाबीवर
तेवढी रक्कम देण्याची जबाबदारी ही बँकेवर असते. भांडवल आणि देणी बाजूस ज्या ज्या बाबींचा अंतर्भाव होतो त्यामध्ये नंबर 1 आहे भांडवल. खरं तर आपण ताळेबंद पत्रक जे होतं त्यामध्ये पाहिलेलंच आहे, तेच आपण यामध्ये डिटेलमध्ये समजून घेतोया. पहा, भांडवल हे देणी बाजूला येतं. बँक ही कायद्याच्या दृष्टीने स्वतंत्र असते. बँकेकडे भागधारकांनी भागाच्या रूपाने आणलेले भांडवल बँकेला दिलेले एक प्रकारचे कर्ज असते. हे भांडवल बँकेच्या ताळेबंदाच्या पत्रकात वेगवेगळ्या पत्रकात दाखवलेले असते, जसे की अधिकृत भांडवल, विक्रीस काढलेले भांडवल, विक्री झालेलं भांडवल आणि वसूल भांडवल. मित्रहो, एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की बँकांनी भाग किंवा शेअर्स विक्री करून भांडवल कलेक्ट केलेलं असतं, गोळा केलेलं असतं. अर्थातच हे उभा केलेलं भांडवल हे भागधारकांच्याकडून स्वीकारलेलं असतं, म्हणजे एक प्रकारचं कर्ज असतं आणि त्यामुळं हे किंवा ही रक्कम ही बँकांना परत करावायची असते आणि म्हणून ती देणी बाजूला येते. दुसरा आयटम आहे तो म्हणजे राखीव निधी किंवा इतर निधी. राखीव निधी म्हणजे बँकेच्या नफ्यातून वेगळी काढलेली रक्कम होय. नफ्यातून लाभांश देण्यापूर्वी काही भाग राखीव निधीच्या स्वरूपात ठेवण्यात येतो. अडचणीच्या वेळी उपयोग व्हावा म्हणून हा निधी उभारण्यात येत असतो. यामुळे बँकेची आर्थिक स्थैर्य खरं तर राखता येतं. राखीव निधीची रक्कम सहज विक्री करता येईल अशा रोख्यात गुंतवण्यात येते अथवा ही रक्कम बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरण्यात येते. राखीव निधी व्यतिरिक्त सर्वसाधारण निधी असतो, लाभांश समकरण निधी असतो, आकस्मिक खर्च राखीव निधी असतो, गुंतवणूक निधी असतो किंवा बुडीत कर्ज निधीसुद्धा असतो. विद्यार्थी मित्रांनो, राखीव निधी किंवा इतर निधी या शब्दावरूनच लक्षामध्ये आपल्या येतं की एक निधी आहे. तो निधी कसा आहे? तो राखीव रिझर्व्ह स्वरूपातला निधी आहे. म्हणजे बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट जर झाली तर या प्रसंगी हा निधी वापरता येतो. म्हणजे एक प्रकारचा हा निधी आर्थिक स्थैर्य मिळवून देतो आणि म्हणून हा निधी खरं तर वाटप करावायचा असतो किंवा इतरांचा निधी असतो, इतरांना द्यावायची रक्कम असते, परंतु ती रिझर्व्ह स्वरूपामध्ये बँकेने ठेवलेली आहे आणि म्हणून ती रक्कम कधी ना कधीतरी परत करावी लागणार आहे आणि म्हणून ती देणी बाजूला येत असते. दुसरा आयटम आहे तो म्हणजे ठेवी. ठेवी स्वीकारणे हे बँकेचे खरं तर महत्त्वाचं प्रमुख कार्य असतं. बँका जर मोठ्या प्रमाणावर ठेवी स्वीकारण्याच्या कार्यात यशस्वी झाल्या तर बँकेच्या उत्पन्नात ही खऱ्या अर्थाने लक्षणीय वाढ होऊ शकत असते. बँका चालू ठेवी स्वीकारतात, बचत ठेवी स्वीकारतात, मुदत ठेवी स्वीकारतात आणि त्याचबरोबर आवर्ती ठेवीसुद्धा स्वीकारत असतात. खऱ्या अर्थाने हे ठेवीचे प्रकार आहेत. म्हणजे बँकांनी स्वीकारलेली ठेव ही बँकांना परत करावायची असते. ग्राहकाच्याकडून रक्कम स्वीकारली तर ती ग्राहकांना परत करावायची असते आणि म्हणून ही डाव्या बाजूला म्हणजे ताळेबंदाच्या देणी बाजूला दाखविलेला आयटम आहे. डाव्या बाजूला अर्थात देणी बाजूला जी बाब विचारामध्ये घेतली ती आहे ती म्हणजे वसुलीसाठी व ग्राहकासाठी स्वीकारलेल्या हुंड्या. बँका ग्राहकासाठी हुंड्या स्वीकारणे, हुंडीचे हस्तांतर करणे, ग्राहकासाठी पतपत्र देणे इत्यादी सेवा खऱ्या अर्थाने देत असतात. यासाठी बँका तिराईत व्यक्तींना पैसे देण्यास जबाबदार असतात. त्यामुळे अशा स्वरूपाचे व्यवहार बँकेच्या ताळेबंदाच्या देणी बाजूस येतात. म्हणजे ही रक्कम द्यावायची असते. स्वीकारलेल्या ज्या काय हुंड्या आहेत याची रक्कम द्यावायची असते आणि म्हणून स्वीकारलेल्या हुंड्या ह्या देणी बाजूस येतात. याचबरोबर इतर बँकाकडून घेतलेली कर्ज. काही वेळा कमी मुदतीसाठी आवश्यक असणारी रक्कम कर्ज रोखे विकून उभी करणे शक्य नसते आणि बँकेच्या दृष्टीने फायद्याची सुद्धा नसते. अशा बँका इतर बँकाकडून कमी मुदतीसाठी कर्ज घेतात. ही कर्जे कमी असण्याची काळजी खऱ्या अर्थाने बँका घेतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला अडचणीच्या प्रसंगी आपण कर्ज घेतो, कर्जाची गरज असते, त्याचप्रमाणे बँकांनासुद्धा कर्जाची गरज असते, बँकांनासुद्धा भांडवलाची गरज असते. त्यावेळेस बँका इतर बँकाकडून किंवा इतर संस्थेकडून कर्ज घेत असतात. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर बँकेने जर इतरांच्याकडून कर्ज घेतलं असेल तर बँकेनं हे कर्ज आपल्याप्रमाणे परत करावं लागणार आहे. अर्थातच ही रक्कम म्हणजे कर्जावर घेतलेली रक्कम ही परत करावायची रक्कम असते
आणि म्हणून हा आयटम हा देणे बाजूला नोंदविलेला आहे. याचबरोबर बिल्स पेएबल यामध्ये बँकांनी द्यावयाच्या हुंड्यांचा समावेश होतो. यात बँकेनी काढलेली पतपत्र, न दिलेले आदेशपत्र, ड्राफ्ट्स यांचाही समावेश होतो. अर्थातच ही रक्कम द्यावयाची असते म्हणून ती देणी बाजूला नोंदविली आहे. पुढचा एक 7वा आयटम आहे तो म्हणजे इतर देणे. यात भागधारकांना वाटलेला परंतु भागधारकांनी न नेलेला लाभांश आणि इतर किरकोळ देण्याचा समावेश होतो. म्हणजे खऱ्या अर्थाने भागधारकांना वाटप केलेलं आहे परंतु भागधारकांनी अजून हा लाभांश नेलेला नाही किंवा ही रक्कम नेलेली नाही. म्हणजे याचा अर्थ खऱ्या अर्थाने ही रक्कम बँकेने भागधारकांना द्यावायची रक्कम असते आणि म्हणून ही रक्कम देणे बाजूला नोंदविलेली आहे. आणि शेवटचा एक आयटम आहे तो म्हणजे नफा. बँकेच्या एकूण उत्पन्नातून खर्च वजा जाता राहिलेली रक्कम म्हणजे बँकेचा नफा असतो. नफ्याची व्याख्या काय केलेली आहे किंवा नफ्याची व्याख्या काय असते की उत्पन्नातून खर्च वजा जाता जी रक्कम शिल्लक राहते. जर रक्कम शिल्लक राहिली कशातून, उत्पन्नातून खर्च वजा केली तर जी रक्कम शिल्लक राहते तो बँकेचा काय असतो, नफा असतो. परंतु नफ्याची विभागणी वेगवेगळ्या खात्यावर केलेली असते. जर नफा वाटलेला नसेल तर ती रक्कम येथे येते. न वाटलेला नफा बँकेने भागधारकांना द्यावायचा असतो. तुम्हाला सर्वांना माहीत आहे नफा हा भागधारकांना वाटप करायचा असतो परंतु न वाटलेला नफा हा बँकेने भागधारकांना जर द्यावायचा असेल तर साहजिकच आहे ही देणी रक्कम आहे, द्यावयाची रक्कम आहे आणि म्हणून नफा हा देणे बाजूला नोंदविलेला असतो. अशा प्रकारे आपण ताळेबंद पत्रकाची देणे बाजू अर्थात डावी बाजू समजून घेतली. म्हणजे डाव्या बाजूला कोणकोणते आयटम येतात, कोणकोणत्या बाबी येतात इत्यादी आपण पाहिलेल्या आहेत. डाव्या बाजूला सर्व रक्कम बँकेची काय असते, देणी बाजू असते. तर उजव्या बाजूला बँकेची रक्कम किंवा जे काही आयटम येतात ती सर्व रक्कम ही बँकेची मालमत्ता बाजू असते किंवा येणे बाजू असते. पहा, या उजव्या बाजूला म्हणजे मालमत्ता बाजूला म्हणजे येणे बाजूला ज्या बाबी असतात, जे आयटम येतात त्यामध्ये कोणते, तर नंबर 1 आहे रोख रक्कम. बँका आपला व्यवसाय करताना रोखता, लाभता आणि सुरक्षितता या तत्वाचे पालन करतात. खरं तर रोखता, लाभता आणि सुरक्षितता ही बँकांची कर्जविषयक तत्त्वे आहेत. ही आपण समजून अगोदरच घेतलेली आहेत. ठेवीदारांकडून बँकेने ठेवी स्वीकारलेल्या असतात. त्या ठेवी सुरक्षित ठेवून ठेवीदारांना ती मागतील तेव्हा ती रक्कम परत करायची असते. त्यामुळे बँका आपल्या ठेवीपैकी काही रक्कम रोख स्वरूपामध्ये स्वतःजवळ ठेवत असतात. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत रोख रक्कम ही आपण बँकेची मालमत्ता म्हणून समजलेली आहे. बँका ज्यावेळेस ग्राहकाच्याकडून ठेवी स्वीकारतात त्यावेळेस त्यातील काही रक्कम रोख स्वरूपामध्ये स्वतःजवळ ठेवतात. याचं मुख्य कारण असं की ज्यावेळेस ठेवीदार ती रक्कम मागेल त्यावेळेस त्या क्षणी त्या ठेवीदाराला रक्कम परत करता यावी यासाठी स्वतःजवळ रक्कम ठेवलेली असते. अर्थातच स्वतःजवळची रोख रक्कम ही बँकेची एक प्रकारची काही मालमत्ता आहे आणि म्हणून ती मालमत्ता बाजूला नोंदवलेली आहे. दुसरा आयटम आहे तो म्हणजे अल्पसूचना कर्ज. अल्पसूचना कर्जे म्हणजे जी कर्जे अल्पसूचनेने परत मिळतात. बँका हुंडी वटवण्याचा व्यवसाय करणाऱ्या संस्था आणि इतर बँकांना अशा प्रकारची कर्जे देतात. ही कर्जे योग्य तारणावर कमी मुदतीसाठी दिली जातात. रोख रकमेपेक्षा येथे रोखता कमी असली तरी बँकेस यामधून नफा मिळतो. ताळेबंदातील हा घटक लाभतेपेक्षा रोखतेसाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे बँका कर्ज देतात, अल्पसूचना कर्ज म्हणजे काय, बँका कर्ज देतात पण दिलेली कर्ज कशी असतात की मागता क्षणी त्या कर्जदाराने परत केली पाहिजेत. म्हणजे समजा 1 आठवड्यासाठी कर्ज दिलं, कर्जदाराला बँकेने असं सांगितलं आम्ही तुम्हाला जे काही कर्ज देतोय ते कसं कर्ज देतोय, अल्पसूचना कर्ज. म्हणजे आम्ही तुम्हाला मागितलं तर तुम्ही 1 आठवड्याच्या आत लगेच ते काय करायचं, परत करावायचं.
अशा प्रकारे अल्पसूचना कर्ज म्हणजे बँकेने कर्ज दिले, पण बँकेने कर्ज कसं दिलं आहे, तर अल्पसूचना कर्ज दिलेलं आहे. खरं तर यातून 2 फायदे होतात. एक पहिला फायदा असा की बँकेला यावर व्याज मिळतं आणि दुसरा फायदा असा होतो की बँकेचे हे कर्ज रोकड स्वरूपात तयार होतं. म्हणजे एक प्रकारची रोखता तात्काळ क्षणी तयार होत असते. म्हणजे पाहिजे तेव्हा ते परत मिळवता येतं. अशा प्रकारे हे अल्पसूचना कर्ज म्हणजे दिलेलं कर्ज ही रक्कम बँकेला परत मिळणारी असते आणि म्हणून ती येणे बाजूला नोंदवलेली आहे. दुसरा आयटम आहे तो म्हणजे ट्रेझरी बिले आणि विकत घेतलेल्या हुंड्या. ताळेबंदातील हा घटक रोखता आणि लाभता या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण रोखता आणि लाभतेचा समन्वय येथे होत असतो. बँकांनी या घटकात त्यामुळे जास्तीत जास्त रक्कम गुंतविणे आवश्यक असते. हुंड्या चलनक्षम असल्याने लवकर विकता येतात आणि विकत घेता येतात. मध्यवर्ती बँकेकडे या हुंड्या परत विकता येतात. हुंड्या बँकेला चांगला नफा मिळवून देत असतात. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, ट्रेझरी बिलं आणि विकत घेतलेल्या हुंड्या ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात की ज्या रोखता आणि लाभतेचा समन्वय घडवून आणतात. रोखता म्हणजे रोख रक्कम लगेच, म्हणजे जर एखाद्या ठिकाणी रक्कम गुंतवली जर असेल तर त्याचं रोख रकमेमध्ये रूपांतर त्वरित करता येतं. आणि दुसऱ्या बाजूला रक्कम गुंतवली असल्या कारणामुळं बँकेला उत्पन्नही मिळतं, म्हणजे एक प्रकारचा लाभही मिळतो. म्हणजे ट्रेझरी बिले आणि विकत घेतलेल्या हुंड्या याच्यामध्ये महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे, तर रोखता आणि लाभतेचा समन्वय याच्या माध्यमातून साधता येतो. एक पुढचा आयटम आहे तो म्हणजे वसुलीसाठी आणि ग्राहकासाठी स्वीकारलेल्या हुंड्या. ताळेबंदातील हा घटक देणे आणि येणे बाजूसुद्धा येत असतो. हे खरं तर आपल्या लक्षामध्ये सुद्धा आलेलं असेल. एक पुढचा आयटम आहे तो म्हणजे गुंतवणूक. बँकांच्या लाभतेच्या दृष्टीने हा घटक महत्त्वाचा आहे. बँका काही रक्कम सरकारी, निमसरकारी संस्थांच्या आणि कंपन्यांच्या कर्ज रोख्यामध्ये गुंतवित असतात. बँकेला जास्त उत्पन्न कसे मिळेल हे गुंतवणूक करताना बघावे लागते. बँका सुरक्षित ठिकाणीच गुंतवणूक करतात. म्हणजे बँका जी काही गुंतवणूक करतील ती गुंतवणूक अशा ठिकाणी करतील की जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे. म्हणजे त्या गुंतवणुकीपासून जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त लाभ ज्या ठिकाणी प्राप्त होईल अशा ठिकाणीच बँका गुंतवणूक करतात. परंतु गुंतवणूक करताना विशेष काळजी काय घेतात की ती रक्कम सुरक्षित राहिली गेली पाहिजे. रक्कम सुरक्षित राहिली पाहिजे म्हणजे काय, की ती रक्कम ज्या ठिकाणी गुंतवणूक केली ती परत प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे बँका सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करतात ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पुढचा आयटम आहे तो म्हणजे कर्ज. ग्राहकाकडून मिळालेल्या ठेवी बँका स्वतःकडे ठेवत नाहीत. तुम्हा सर्वांना माहीत आहे त्या रकमा कर्जावर दिल्या जातात. बँका जादा उचल सवलत, रोकड कर्ज अशा मार्गाने कर्ज देतात. बँकेच्या उत्पन्नातील महत्त्वाचा भाग हा व्याज असतो. म्हणजे बँकेनं दिलेलं जे काही कर्ज आहे ते कर्ज कशासाठी दिलेलं आहे, तर व्याज प्राप्त करण्यासाठी, उत्पन्न प्राप्त करण्यासाठी. कर्ज देताना बँका तारण स्वीकारतात आणि जी काही बँका कर्ज देतात ती कर्ज कशी देतात, कमीत कमी कर्ज जास्तीत जास्त लोकांना देतात. म्हणजे मोठी कर्जाची रक्कम एका व्यक्तीला बँका देत नाहीत, तर छोटी छोटी रक्कम ही अनेक लोकांना देतात. त्याचं कारण एकच आहे की कर्ज सुरक्षित राहावं. म्हणजे जर एकाच व्यक्तीला मोठ्या प्रमाणात जर कर्ज दिलं आणि तो व्यक्ती अडचणीमध्ये जर आला, त्या व्यक्तीची दिवाळखोरी जर जाहीर झाली तर बँक अडचणीमध्ये येईल. त्यामुळे बँका काय करतात की एकाच व्यक्तीला मोठी रक्कम कर्जावर न देता अनेक व्यक्तींना छोटी छोटी रक्कम कर्जावर देतात. म्हणजे समजा एका व्यक्तीला कर्ज देण्याऐवजी 100 लोकांना कर्ज दिलं. आता या 100 लोकांपैकी समजा एका व्यक्तीची जरी दिवाळखोरी जाहीर झाली तर 99 कर्जदाराकडून ती रक्कम परत प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे बँकेची रक्कम सुरक्षित राहणार आहे. बँक एकंदरीत सुरक्षित राहणार आहे. दिलं गेलेलं कर्ज हे परत प्राप्त होणार असतं आणि त्यामुळे ती येणे बाजूला दाखवलेली आहे. पुढचा आयटम आहे, अर्थात शेवटचा आयटम आहे तो म्हणजे बँकेची जागा आणि इतर मालमत्ता. बँकेला व्यवहार करताना इमारत, फर्निचर तसेच टेलिफोन इत्यादींची आवश्यकता असते. बँकेला ही मालमत्ता कोणत्याही प्रकारचा नफा मिळवून देत नाही.
व्यवसाय बंद करताना या मालमत्तेचे रूपांतर रोख पैशात करता येते. अर्थातच ही रक्कम प्राप्त होणारी असते आणि म्हणून किंवा स्वतःची रक्कम असते म्हणून ती येणे बाजूला दाखवलेली आहे, मालमत्ता बाजूला दाखवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ताळेबंद पत्रकाची मालमत्ता बाजू किंवा येणे बाजू पाहिलेली आहे. थोडक्यात काय तर या ताळेबंद पत्रकामध्ये 2 बाजू असतात. 2 बाजू कोणत्या असतात तर येणी बाजू आणि देणी बाजू. येणी बाजूला कोणते आयटम असतात हे आपण समजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर देणी बाजूला कोणकोणते आयटम असतात तेही सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये हा कंटेंट्स तुमच्यापर्यंत समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निश्चितपणे मला एक विश्वास आहे की तुम्हाला निश्चितपणे व्यापारी बँकेचं ताळेबंद पत्रक म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणत्या बाबी असतात, कोणकोणते आयटम असतात, इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजलेला असेल. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.